पुण्याचा खासदार जर बाहेरचा उमेदवार दिला जात असेल सत्ताधाऱ्यांकडून, चालणार का तुम्हाला? पुण्याचा खासदार की जरी भाजप त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाला ठरवायची असली तरी त्यांनी बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी द्यायचं ठरवलं, याचा अर्थ जसं कोथरूडला प्रकार झाला, बाहेरचा उमेदवार दिला, तसंच आता पुणे लोकसभेला द्यायची कुजबूज सुरू आहे, पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा म्हणतात कसं काय बाहेरचा नाही चालणार. पुण्याचा खासदार कोण असावा? खासदार मी पुण्याचा चर्चा करतोय, परंतु महाराष्ट्रातला खासदार सुद्धा कोण असावा? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ताबा मारून निष्क्रिय लोक जे पदावर बसतात ते काहीच कामाचे नसतात. दुर्दैवाने पुण्याचे खासदार अचानक आकस्मिक निधन झालं, परंतु पुण्याला कारभारी उरला नाही. तसे हे 8 आमदार आहेत, पण सगळ्यांना गुगलवर सर्च करावं लागतं. फक्त बॅनर्सवर दिसतात, कामाच्या नावावर तर काय बट्ट्या बोळच आहे. महाराष्ट्राचं काय होणार माहित नाही, परंतु लोकप्रतिनिधींचं मात्र न काही काम करता मस्त घरात बसून सगळं मिळतं, हा तर चमत्कार आहे. परंतु जनतेचं काय, लोकांच्या मनात काय चाललंय, लोकांच्या मनातली खतखत कशी व्यक्त करणार? बरेच असे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत जाणं सुद्धा मुश्किल आहे, भेटत पण नाहीत. आणि बरेच असे लोकप्रतिनिधी आहेत की वेगळ्या तिकडच्या क्षेत्रातले, त्याच्यामुळं अगोदर त्यांचे लोक बाहेर थांबलेले असतात असे घोळक्याने. मग त्यांना विचारून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. 2-3 टप्प्यानंतर मग लोकप्रतिनिधीचं दर्शन होतं. मंदिरात सुद्धा, जागृत देवस्थानाच्या तिथं सुद्धा डायरेक्ट एंट्री मिळते, परंतु इथं नाही मिळत. असे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आहेत. बरेच जण प्रस्थापित सरंजाम झालेत. 2-2, 3-3 टर्म आमदारकी, खासदारकी एकदम ओके आहे सगळं. असे लोकप्रतिनिधी आता बदलले पाहिजेत. म्हणून माझा साधा सरळ प्रश्न आहे, आता येणारा खासदार हा लोकांमधला असला पाहिजे. तो कोणीही निवडून द्या, कुठलाही निवडून द्या, तुम्हाला द्यायचा आहे तो. तुम्हाला जर हा देश वाचवायचा असेल, राज्य वाचवायचं असेल, तर भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानणारा, लोकशाही मानणारा आणि सगळ्यात महत्वाचं जनतेच्या हिताच्या निर्णयामध्ये ताकदीनं आवाज उठवणारा पाहिजे. नाही तर असे बरेच काही खासदार आहेत, म्हणजे जेवढे खासदार देशामध्ये आहेत त्याच्यातले 2, 5, 10 जर सोडले बोलणारे, तर बाकी सगळे गप्प बसणार आहेत. अशा खासदारांचं करायचं काय? संसदेचं नवीन सभागृह बांधलं गेलं, आता सगळे खासदार नवीन सभागृहात बसतात, पण जनतेच्या सभागृहाचं काय? जनतेचे निर्णय, जनतेच्या हिताचे, सोयीचे किंवा देशाच्या विकासाची चर्चा केली जात नाही. हुकुमशाही पद्धतीनं सगळं लादलं जातंय. खासदार कोण बोलतंय? सत्ताधारी पक्षाचे खासदार आपल्या पक्षाच्या बैठकीत, आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा माननीय प्रधानमंत्र्याच्या बैठकीत किती वेळेस जाब विचारतात. अवघड आहे का नाही सगळं? नुसतं उभं राहायची सुद्धा चोरी आहे, बाकीचं तर सोडून द्या. तीच परिस्थिती राज्यांमध्ये आल्यावर बघा. आहे का कुठल्या आमदारांमध्ये राज्याच्या प्रमुखांना विचारायची की हे माझं होत नाही, माझं ते होत नाही? खरं तर सरकारच असं निर्माण झालंय की आता त्याच्यावर कोण बोलावं आणि किती बोलावं आणि कसं बोलावं. मला परत प्रश्न जनतेला विचारायचा आहे. शेवटी आता तुमच्या हातात आहे या सगळ्या लोकशाहीची चावी. लोकशाहीची चावी मतदारांना उघडायची आहे. चांगला लोकप्रतिनिधी देऊन देशाच्या हितासाठी जे संविधान विरोधी काम करतंय, देशविरोधी काम करतंय, वाईट कृत्य करतंय, घाणेरडे विचार त्या ठिकाणी समाजात पसरवतंय, वादविवाद निर्माण करतंय, काही वाचाळवीरांच्या त्या टोळ्यात सहभागी होतंय, असे लोकप्रतिनिधी नको. सामाजिक समतेचं रोपटं लावणारे, समतेची भाषा बोलणारे, सगळ्यांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माणूस म्हणून वागणूक देणारे असे लोकप्रतिनिधी पाहिजेत. नवीन असू द्या पण स्वच्छ चेहरा पाहिजे. आता जुनी जळमट सगळी काढून टाकायची, 100% स्वच्छ, एकदम नो टेन्शन. नवीन लोकांना संधी दिली गेली पाहिजे, तरुणांना खास करून संधी दिली पाहिजे. हे डंगरे किती दिवस हे सगळं कारभार हाकणार, आणि हे बी धोत्राला इस्त्री करून ह्यांच्याच हातात सगळी सत्ता पाहिजे. बास करा आता.
चेंज झालं पाहिजे आणि तरुणांना संधी मिळाली पाहिजे, आणि ते पण प्रस्थापित सरंजामशाहीमध्ये जगणाऱ्या, ते कुठल्याही असू द्या पक्षाचा. चेंज, बदल पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला प्रश्न विचारला, पुण्याचा खासदार कोण होणार. पुण्याच्या खासदारकीच्या साठी आता सत्ताधारी भाजपचे जरी सन्मान्य खासदार किंवा ती जागा जरी असली तरी आता बदल होण्याची शक्यता आहे. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे आणि आता तर चित्र कानावर वेगळंच पडतंय. पुण्याची लोकसभेची जागा कदाचित बाहेरच्या उमेदवाराला देण्याची चर्चा, चाचपणी किंवा काम करायला त्या ठिकाणी आदेश देवरूपी माणसांना मिळालेले आहेत. कदाचित पुण्याचा खासदार की जरी भाजप त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाला ठरवायची असली तरी त्यांनी बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी द्यायचं ठरवलं. याचा अर्थ जसं कोथरूडला प्रकार झाला, बाहेरचा उमेदवार दिला, तसंच आता पुणे लोकसभेला द्यायची कुजबूज सुरू आहे. पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा म्हणतात, कसं काय बाहेरचा नाही चालणार, स्थानिकांना संधी मिळाली पाहिजे. होय, पुणेकरांमधल्याच लोकप्रतिनिधीला संधी मिळाली पाहिजे, बाकी कुठल्याही द्या, नाहीतर तुमची लोक तुम्हाला सोडून त्या ठिकाणी दुसऱ्याला मतदान करणार आहेत. इतर लोकांचं काय, विरोधी पक्षाचं. आता विरोधी पक्षाला पुणे लोकसभेला उमेदवार मिळणार का? महाराष्ट्राची तर काय चर्चाच आऊर आहे. एका पक्षाचे 2 पक्ष झालेत आता, म्हणजे 2चे आता 4 पक्ष झालेत. फोडणारा एक 5वा पक्ष, त्यांच्या विचारधारेला मिस कॉल देणारा 6वा पक्ष, जो टोलच्या मार्गाने फिरत असतो, आणि बाकी मग तुमच्या माझ्यासारखे आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे अजून. पण आता परिवर्तन पाहिजे. पुणेकरांना सुद्धा बदल पाहिजे. पुणेकरांनी सुद्धा ठरवलंय बदल घडवायचा आहे. पुणे जसं बदललंय तसं खासदार सुद्धा बदलायचा, आमदार सुद्धा बदलले गेले पाहिजेत. पक्ष बदल सुद्धा हे लोक जर करत असतील तर आपण आमदार खासदार बदल करूयात. आपल्याला मतदार म्हणून तेवढा हक्काधिकार आहे. म्हणून तमाम पुणेकरांना माझी विनंती आहे या माध्यमातून, पुण्याचा खासदार जर बाहेरचा उमेदवार दिला जात असेल सत्ताधाऱ्यांकडून, चालणार का तुम्हाला? पुण्याचा खासदार बाहेरचा कसं काय चालवून घ्यायचा? तो विचारधारेचा असला तरी तुम्ही विनाकारण दुसरे मानगुटीवर येऊन घेणार, बसवणार, आणि मग काय होणार? तो मग आता सुरू आहे प्रत्येकाचं. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. खासदारकीचे सुद्धा डोहाळे बऱ्याच उमेदवारांना पहिल्यापासून लागलेले आहेत आणि अजून लागत राहतील सुद्धा. बरेच जण वेगवेगळे धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात झाली. ज्यांची ज्या वरिष्ठ सर्वोच्च नेत्याकडे सेटिंग आहे त्या प्रत्येकाला त्यांच्या नेत्याने सांगितलंय लागा कामाला. हे झालं सत्ताधाऱ्यांचं. विरोधकांचं तर काय ताळमेळच नाही. कुणी कुणाला बोलवत नाही, कुणी कुणाला चर्चा करायला तयार नाही. म्हणून लोकसभेची जागा तर विरोधकांनी विसरून जायची काय अशी परिस्थिती आहे. आता ह्यांचे डोळे कधी उघडणार हा संशोधनाचा आणि चिकित्सेचा विषय. विरोधकांना जाग येणार नाही ही गोष्टच वेगळी आहे, कारण त्यांच्या डोक्यात तिसरंच राजकारण आहे. आणि विरोधकांमध्ये आता जे काही पक्ष आहेत, अंतर्गत पक्षामध्ये जे काही कुरगोडीचं गडबाजीचं राजकारण वाचायला मिळतंय, पाहायचा संबंध नाही. आपण काय त्यांच्या बैठकीला नसतो. त्याच्यामुळं स्वतः दगड उचलतात आणि स्वतःच्याच पायावर घालतात. त्याचं नाव विरोधक आहे आणि त्याचं नाव पुण्याचे विरोधी पक्ष आहेत. त्याच्यामुळे कदाचित सत्ताधाऱ्यांनाच आयती लोकसभा अंधन म्हणून दिली जाते की काय, का ताकदीनं लढली जाते, हाही पुणेकरांसमोर पडलेला प्रश्न आहे. पुण्याचा विकास झालेला नाही. स्मार्ट सिटीमध्ये नुसतं नाव घेतलं, बाकी बक्काळ बेकार पुणे झालेलं आहे. कचऱ्यात अडकलंय, खड्ड्यात अडकलंय, अविकासात अडकलंय. विकास तर भरकटून गेलाय. शेकडो प्रश्न आहेत पुणेकरांचे, सोडवायला लोकप्रतिनिधीच नाहीत आणि त्याच्यावर कुणी बोलायचं नाही का, ते पुणेकरांनाच माहिती. पण बदल घडला पाहिजे हीच माफक अपेक्षा आहे. पुणेकरांना राग येणार आहे की नाही, का असंच चाललंय राम भरोसे म्हणून गप्प बसणार?
हे आता पुणेकरांनाच ठरवतील. पुणेकरांनी एकदा ठरवलं बदल घडणार. जो कसब्यात घडलाय पुण्यात पण घडवायचा आहे. धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय.